नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। आखाती देशातील इराक, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झालाय। तेलाच्या दरात चढउतार, डॉलरच्या किमतीतील बदल आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल याची कमतरता भासतीये। रोजच्या दैनंदिन जीवनात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील वाढ झाली। जालन्यातील स्टील उद्योगही या संकटाच्या फटक्यानं अडचणीत आलाय। जालन्यातील स्टील उद्योगासाठी इराणमधील स्पंज आयर्न DRI हा कच्चा माल आहे। इराणचा DRI मिळेनासा झालाय। जालन्यातील स्टील उद्योगासाठी पुरवठा तुटलाय आणि उत्पादन खर्च वाढलाय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील युद्धामुळे या पुरवठ्याच्या मार्गावर मोठी अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे स्टील उत्पादनावर थेट परिणाम होतोय। स्टील वितळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पेट कोकची किंमत देखील तेलाच्या जागतिक दरवाढीमुळे 20 ते 30% वाढली आहे। परिणामी सळईचे बेस दर 43,700 रुपयांवरून 45,500 रुपयांपर्यंत वाढले आहेत, तर किरकोळ भाव मागील 4 दिवसांमध्ये 1,000 ते 1,500 रुपयांनी वाढले आहेत। इंडस्ट्रीला पुरवठा मिळेनासा झाल्यामुळे स्थानिक भंगार खरेदीला अवलंबून राहावं लागतंय। यामुळे स्थानिक कच्च्या मालाचे भाव 800 ते 1,000 रुपयांनी वाढले। सध्याच्या परिस्थितीत एका घरासाठी लागणाऱ्या स्टीलच्या खर्चात किमान 25,000 ते 30,000 रुपयांची वाढ होऊ शकते। परिणामी बांधकाम खर्च सर्वसामान्य नागरिकांवरही थेट परिणाम करू शकतोय किंवा केल्याचं पाहायला देखील मिळतंय। मला सांगा की थेट परिणाम स्टील इंडस्ट्रीवर काय परिणाम झालेले आहेत आणि पुढचे काय परिणाम होऊ शकतात आणि पुढची काय मागणी आहे, काय परिस्थिती काय आहे स्टील इंडस्ट्री? स्टील इंडस्ट्रीज का काही तर परिणाम थोड़ा बहुत हुआ है अभी। रॉ मटेरियल जो गल्फ कंट्रीज से आ रहा था वो स्टॉप हुआ है। कोल के रेट्स बढ़ गए हैं, लोगों में थोड़ा सा डिस्टर्बेंस है। ऑयल वगैरह आगे मिलेगा नहीं मिलेगा, तो अभी कम से कम 1,000-1,500 रुपये पर टन कास्ट रॉ मटेरियल की हमारी बढ़ चुकी है और वैसे ही फिनिश में भी बढ़ चुका है। आगे अगर डिस्टर्बेंस आया तो रेट्स काफ़ी बढ़ सकते हैं। सर्वसामान्य लोगों को घर बनाने में वो महंगे हो सकते हैं। अभी की पोजीशन में 25-30 हज़ार 1,000 स्क्वायर फीट के मकान पे इफेक्ट आ रहा है। आगे और भी ये ज़्यादा डिफरेंसेस आ सकते हैं। कच्चे माल में किती रुपयाची वाढ झाली, किती टक्के? कच्चे माल में करीब 5-6% ऑलरेडी बढ़ चुका है और कोल में 15% के करीब बढ़ चुका है। तो अभी वेरी इनिशियल स्टेज है, लेकिन आगे इसके क्या परिणाम हो सकते हैं, लंबा चला तो बढ़ना ही है उसके डिफरेंस। कच्चा माल जर भेटला नाही तर रोजगारावर प्रश्न निर्माण होऊ शकतात। आम्हाला कमी प्रोडक्शन करावं लागेल, त्याचा परिणाम रोजगारावर होणारच आहे। माझे नाव घनश्याम गोयल, डायरेक्टर कालिका स्टील अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड। आखाती युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती जालन्यातील स्टील उद्योगासाठी मोठं आव्हान ठरतंय। कच्चा माल तुटवडा, इंधन दरवाढ आणि वाहतूक अडचणी यामुळे उद्योगधंदे, रोजगार आणि घरगुती खर्च सर्वत्र या प्रत्येक गोष्टींवर परिणाम होतोय। जर कच्चा माल वेळेवर मिळाला नाही तर रोलिंग मिल्स शिफ्ट कमी कराव्या लागतील। याचा परिणाम हजारो मजुरांच्या रोजगारावर देखील होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। संजय आहेर, जालना, LS मराठी।